मित्र आणि मैत्रिणींनो, आत्महत्या त्या म्हणजे स्वतः निर्माण केलेल्या समस्येपासून पळून जाण्याचा मार्ग. हल्ली आपण पाहतोय या आत्महत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. अगदी गरिबांपासून ते श्रीमंत बलाढ्य असणारे धनाढ्य असणारे लोक आत्महत्या करताना दिसून येतात. सेलिब्रिटीज सुद्धा आपल्याला बऱ्याचदा आत्महत्या करताना दिसून येतात. मग साहजिकच आपल्या मनामध्ये प्रश्न उठतो की हे लोक यांच्याकडे खूप सारी संपत्ती आहे, यांचं खूप नाव आहे, मानसन्मान आहे, असं असताना सुद्धा हे आत्महत्या का करत असतील. मित्र हो, गरीब असण्याचा किंवा श्रीमंत असण्याचा, पैसा असण्याचा किंवा नसण्याचा ह्या आत्महत्येशी काही संबंध नाही. हा सगळा खेळ हा मेंदूमध्ये झालेल्या रासायनिक बदलांचा आहे. मित्र हो, दरवर्षी जगभरामध्ये 8 लाख लोक आत्महत्या करतात. त्यातले 1,35,000 म्हणजे साधारण 17% लोक हे भारतातले आहेत. दर 1 तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो, तर दर 2 ते 2.5 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो. जर साधारणपणे 200 लोकांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत असतील, तर त्यापैकी 25 लोक हे प्रत्यक्ष आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यापैकी एक व्यक्ती आत्महत्या करण्यामध्ये यशस्वी होतो. अडाणी लोकांच्या पेक्षा शिकलेले लोक जास्त प्रमाणामध्ये आत्महत्या करताना दिसून येतात. स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये जर आपण तुलना केली तर जास्त करून विधुर असणारे, घटस्फोटित असणारे किंवा अविवाहित पुरुष जास्त प्रमाणामध्ये आत्महत्या करताना दिसून येतात. तर याउलट विवाहित स्त्रिया जास्त प्रमाणामध्ये आत्महत्या करताना दिसून येतात. स्त्रियांच्या आत्महत्येत भारताचा 3रा नंबर आहे. वयाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर साधारण वयवर्ष 15 पासून ते 90 पर्यंतचे लोक आत्महत्या करताना दिसून येतात. यामध्ये पुरुषांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर वयवर्ष 40च्या आसपास आणि स्त्रियांच्या मध्ये साधारण 18 ते 30 या वयामध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त दिसून येतं. आत्महत्या करणारे किंवा आत्महत्येचे विचार मनामध्ये येणारे जवळपास 95% लोक हे मानसिक आजाराचे बळी असतात आणि त्यापैकी 80% लोक हे नैराश्य अर्थात डिप्रेशन ह्या आजाराचे बळी ठरलेले असतात. या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला ह्या विषयाची दाहकता, या विषयाचं गांभीर्य सहज लक्षात येतं. नमस्कार, मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, आजपर्यंत तुम्ही आमचं हेल्थ मराठी हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती असेल की आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्वसनीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील. मित्र हो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आत्महत्या या गंभीर विषयाबद्दल चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं आत्महत्या करणारा व्यक्ती ओळखायचा कसा, आत्महत्येची कारणं कोणती कोणती असू शकतात आणि आत्महत्या टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याला काय करता येते, जेणेकरून आपल्या जवळच्या नातेवाईकाची आत्महत्या आपण रोखू शकतो. या 3 महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सगळी माहिती सविस्तर सांगणार आहे. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पुढं न पळवता पहा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी नीटपणे बारकाईनं लक्षात येतील. तर पाहूयात, आत्महत्या करणारा व्यक्ती ओळखायचा कसा, त्याच्यामध्ये कुठली कुठली लक्षणं आपल्याला दिसून येतात, ज्याला आपण वॉर्निंग सायन्स ऑफ सुसाईड असं म्हणतो. मित्र हो, आत्महत्येचे विचार मनामध्ये येणाऱ्या व्यक्ती ह्या सतत उदास किंवा निराश किंवा दुःखी असतात. मृत्यूबद्दल किंवा आत्महत्येबद्दल ते सतत बोलत असतात. मित्र आणि नातेवाईकांच्या पासून त्या दुरावलेल्या असतात. जगण्यात किंवा जीवनात कुठलाही रस नाही अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये दिसून येते. यासोबतच असह्य वाटणं, तीव्र टोकाचा संताप येणं, तीव्र टोकाचा राग येणं, अचानक व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं, अचानकपणे उद्विग्नता येणं, अचानकपणे एखाद्या व्यक्तीचा राग येणं किंवा चीड येणं, भावनांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र स्वरूपाचा उद्रेक होणं, खानपानाच्या सवयीमध्ये बदल होणं, झोपण्याच्या सवयीमध्ये बदल होणं, कुठल्याही कामामध्ये रस न वाटणं, विद्यार्थी असेल तर शाळेमध्ये अभ्यासात मागं पडणं, कामावर जात असेल, कुठला व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये अपेक्षित प्रमाणामध्ये यश न मिळणं, व्यवसायामध्ये लक्ष न लागणं, कुठल्या तरी जाळ्यामध्ये अडकल्याची भावना येणं आणि त्या जाळ्यामधून आपण कधीच बाहेर निघू शकणार नाही अशा प्रकारची भावना येणं, तंबाखू, दारू, गांजा किंवा ड्रग यासारख्या व्यसनाच्या आहारी जाणं, मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होणं, आपल्या इच्छा आकांक्षा कागदावर ती लिहून ठेवणं आणि कुठल्याही गोष्टीमध्ये सदसद विवेक बुद्धी न वापरणं, कोणतेही काम हे बेपर्वाई न करणं, कुठलीही पर्वा न बाळगता त्याचा परिणाम काय होईल याचा विचार न करता गोष्टी करणं, या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला लक्षात येतं की हा व्यक्ती कुठंतरी आत्महत्या करण्याच्या विचारात आहे. आणि बहुधा या व्यक्ती जवळच्या नातेवाईकांना हे बोलून दाखवतात की मी आत्महत्या करणार आहे किंवा माझ्या मनामध्ये आत्महत्या करण्याचे विचार येत आहे, मला आत्महत्या करू वाटत आहे. पण आपल्याकडं या गोष्टीला, या म्हणण्याला गांभीर्यानं घेतलं जात नाही.
बऱ्याचदा आपला गैरसमज असा असतो की जो म्हणतो आत्महत्या करणार आहे तो कधी करत नाही, पण हा पूर्णपणे खूप मोठा चुकीचा समज आहे. या म्हणण्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे, या म्हणण्याला आपण गांभीर्यानं घेतलं पाहिजे. तर मित्र हो, ही झाली आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्यामध्ये दिसून येणारी लक्षणं. आता पाहूयात आत्महत्या का करतात. मगाशीच मी सांगितलं की आत्महत्या करण्यामागं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मेंदूमध्ये झालेले रासायनिक बदल. हे रासायनिक बदल हे आपल्या आजूबाजूच्या वातावरणाच्यामुळं किंवा आपल्या मनामध्ये असणाऱ्या जी विचार शृंखला आहे, आपल्या मनामध्ये होणारी विचाराची जी उलथापालथ आहे, आपल्या ज्या रिॲक्शन्स आहेत, जे आपण प्रतिसाद देतो बाहेरच्या व्यक्तींना किंवा आजूबाजूच्या वातावरणाला, या सगळ्यांचा परिणाम म्हणून मेंदूमध्ये विशिष्ट रासायनिक बदल होतात आणि त्यामुळं असे विचार मनामध्ये यायला लागतात. आणि यावरून आपल्या लक्षात येईल की हा खरंच एक मानसिक आजार आहे आणि त्याला अत्यंतिक उपचाराची गरज आहे. आता पाहूयात आत्महत्या करण्यामागं काय काय कारणं असतात. त्यामध्ये प्रामुख्यानं हल्ली आपण पाहतोय कोविड-19च्या नंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये उलथापालथ झाली. समाज मन अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ढवळून निघालं. आपले नातेवाईक आपल्यापासून दुरावले. बऱ्याच जणांचे अत्यंत जवळचे नातेवाईक अत्यंत कमी वयामध्ये त्यांच्यापासून दूर गेले, अर्थात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळं मानसिक आरोग्य कुठंतरी धोक्यात आलंय, मानसिक स्वास्थ्य कुठंतरी बिघडलंय आणि त्याचा परिणाम म्हणून नैराश्याचं प्रमाण वाढलंय, अर्थात डिप्रेशनचं प्रमाण वाढलंय. आणि हे एक कारण महत्त्वाचं आत्महत्येसाठी आहे. अजून एक महत्त्वाचं कारण असेल ते म्हणजे आपल्या वाढलेल्या अवाजवी अपेक्षा. आपल्या मर्यादा न ओळखता जर आपण कुठल्या अपेक्षा ठेवत असू आणि त्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाहीत तर आपल्याला नैराश्य येतं. आपल्या मनामध्ये कुठंतरी ते शल्य बोचतं की मी हे करू शकलो नाही, माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, या सगळ्या गोष्टींना मी जबाबदार आहे. मग आपण आपलाच तिरस्कार करायला लागतो, आपल्यालाच राग यायला लागतो, आपण आपलेच शत्रू होतो आणि आपण आपल्याच जीवावर उठतो आणि पर्यायानं आपण आत्महत्या करायला निघतो. म्हणून हे एक महत्त्वाचं कारण आपण लक्षात घ्यायला हवं. यासोबतच प्रेमभंग झाला असेल, नातेसंबंध दुरावले असतील, घटस्फोट झालेला असेल किंवा कौटुंबिक आयुष्य कुठंतरी धोक्यात आलं असेल, सामाजिक आयुष्य कुठंतरी धोक्यात आलं असेल, जवळच्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी किंवा समाजानं वाळीत टाकला असेल किंवा वाळीत टाकल्याची भावना मनामध्ये आली असेल, तर हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आत्महत्येसाठी असू शकतं. तसं पाहायला गेलं तर वेगवेगळ्या वयामध्ये, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये, वेगवेगळ्या लोकांच्यामध्ये वेगवेगळी कारणं आपल्याला बघायला मिळतात. विद्यार्थी जर बघितलं तर अभ्यासाच्या बाबतीमध्ये किंवा परीक्षेमध्ये कमी मार्क पडल्यामुळे तो आत्महत्या करू शकतो. किंवा काही प्रौढांमध्ये जर बघितलं आपण किंवा वयात आलेल्या मुलांमध्ये प्रेमभंग झाल्यामुळे सुद्धा आत्महत्येचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. एखादं गंभीर स्वरूपाचं नुकसान होणं, जसं की जॉब जाणं किंवा घर जाणं किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होणं, गंभीर स्वरूपाचा मानसिक किंवा शारीरिक आजार असणं, कुठल्या ना कुठल्या कारणामुळं तीव्र स्वरूपाची निराशा येणं, स्वतःवर किंवा जवळच्या नातेवाईकांवर कौटुंबिक अत्याचार किंवा बलात्कार किंवा अन्याय होणं, दारू, तंबाखू, सिगारेट, गांजा, ड्रग्ज यासारख्या व्यसनांच्या आहारी जाणं, आत्मसन्मान कमी असणं किंवा आत्मसन्मान नसणं, कुठल्याही कारणामुळं हताश किंवा असह्य होणं, या सगळ्या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं की मेंदूमध्ये होणारे बदल, ज्याला आपण जैव रासायनिक बदल असं म्हणू, यासोबतच कौटुंबिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, शारीरिक आणि मानसिक आरोग्य, या सगळ्या गोष्टी या आत्महत्येच्या बाबतीमध्ये आपल्याला बारकाईनं अभ्यासाव्या लागतात. या सगळ्या गोष्टीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम या आजाराच्या पाठीमागं आहे. म्हणून ही सगळी कारणं जर आपल्या लक्षात आली आणि आपण आपल्या मानसिक आरोग्याकडं, मानसिक स्वास्थ्याकडे जर लक्ष दिलं, ते कसं चांगलं राहील याच्याकडे जर लक्ष दिलं तर आपण यासारख्या जीवघेण्या आजारापासून दूर राहू शकू. मित्रहो, आत्महत्या ही एक अशी गोष्ट आहे जी झाल्यानंतर आपण काहीही करू शकत नाही, वेळ निघून गेल्यानंतर आपण काहीही करू शकत नाही. मात्र ती आत्महत्या आपण जरूर थांबवू शकतो, आपण त्याला रोखू शकतो, त्याचा प्रतिबंध करू शकतो. बरेच जण विचारतात, डॉक्टर आत्महत्या आपण टाळू शकतो का? हो, 100% आपण आत्महत्या टाळण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यामध्ये प्रामुख्यानं नंबर 1, एखादा व्यक्ती, एखादा जवळचा नातेवाईक जर तुम्हाला आत्महत्येबद्दल बोलत असेल, मी आत्महत्या करणार आहे असं वारंवार म्हणत असेल, तर त्याच्या म्हणण्याकडं गांभीर्यानं लक्ष द्या. त्याच्या म्हणण्याची चेष्टा मस्करी करू नका. नंबर 2, जर तो तुम्हाला आत्महत्येबद्दल बोलत असेल तर गोंधळून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. त्याच्याबरोबर त्या विषयाच्या बाबतीत सविस्तर संवाद साधा. नंबर 3, लवकरात लवकर मानसोपचार तज्ज्ञाची किंवा तज्ज्ञ समुपदेशकाची मदत जरूर घ्या. नंबर 4, त्या व्यक्तीला काय मत मांडायचंय, त्याला तुमच्याशी काय बोलायचंय हे त्याला मांडू द्या. त्यावेळी तुम्ही फक्त शांत बसून ऐका. नंबर 5, त्याचं दुःख समजून घ्या. मनाचं दुःख हे न दिसणारं असतं. अशा वेळी त्या लोकांना सहानुभूतीची आणि धीर देण्याची गरज असते.
नंबर 6, एखाद्या व्यक्ती जर आत्महत्या करण्याची दाट शक्यता वाटत असेल तर त्याला कधीही एकटं सोडू नका. नंबर 7, घरामध्ये आत्महत्या करण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत, त्या त्याच्यापासून दूर ठेवा. उदाहरणार्थ घरामध्ये जर बंदूक असेल तर पोलिसांना बोलावून लगेच ती बंदूक जप्त करायला सांगा. चाकू आहे, विळी आहे किंवा ह्या गोष्टी, दोरखंड आहेत, ह्या गोष्टी त्याच्यापासून दूर कशा राहतील याची खबरदारी बाळगा. बऱ्याचदा विष पिण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. खेडेगावांमध्ये वगैरे शेतामध्ये लागणारे जे पेस्टिसाइड्स आहेत, इन्सेक्टिसाइड्स आहेत, हे पिऊन ते आपले जीवन संपवताना जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात. अशा वेळी अशा व्यक्तींच्या पासून त्या गोष्टी किंवा त्या वस्तू, ते पदार्थ दूर कसे राहतील याची खबरदारी आवर्जून घ्या. नंबर 8, त्या व्यक्तीच्या बोलण्याकडं नीट लक्ष द्या. हे बोलणं त्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये झालेल्या रासायनिक बदलांमुळे आहे. ते मुद्दाम म्हणून नाही किंवा कुणीतरी आपल्याकडे लक्ष द्यावं याच्यासाठी नसतं. नंबर 9, त्या व्यक्तीचं मेंटल व्हेंटिलेशन होऊ द्या. ही अत्यंत चांगली संकल्पना ह्या आत्महत्येच्या बाबतीमध्ये आपण लक्षात घ्यायला हवी. ज्याप्रमाणे एखाद्या बंद खोलीमध्ये बसल्यानंतर आपल्याला गुदमरल्यासारखं वाटायला लागतं, श्वास कोंडल्यासारखं वाटायला लागतो, अगदी तशीच अवस्था आत्महत्येचे विचार करणाऱ्या लोकांच्या मनाची झालेली असते. त्यांच्या मनामध्ये या विचारांचा कोंडमारा झालेला असतो. त्या गोष्टी पूर्णपणे बाहेर येणं आवश्यक असतं. त्यांच्या भावनांना त्यांनी मोकळ्यापणानं वाट करून देणं अत्यंत गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी त्यांना त्यांचं ऐकून घेणाऱ्याची गरज असते. ते ऐकून घेण्याचं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. असं केल्यामुळं त्याच्या मनाचं व्हेंटिलेशन होईल. म्हणजे मनामध्ये असणारे जे विचार आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळं त्याला गुदमरल्यासारखं वाटतंय, त्या गोष्टी बाहेर पडतील आणि त्याला मोकळं वाटायला लागेल. त्याच्या मनामध्ये असणारी एकटेपणाची भावना दूर होण्यासाठी नक्की मदत होईल. म्हणून मेंटल व्हेंटिलेशन हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याबरोबर संवाद करा, विसंवाद करा, चर्चा करा, वादविवाद करा, पण त्याला बोला. आपण अशा व्यक्तींबरोबर बोलणं, विचार विनिमय करणं, चर्चा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नंबर 10, मगाशी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत तज्ज्ञ समुपदेशकाची किंवा मानसोपचार तज्ज्ञाची भेट होत नाही, त्याला त्याचे उपचार सुरू होत नाहीत, तोपर्यंत त्याला अजिबात एकटं सोडू नका. नंबर 11, जर एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला सांगितलं की माझ्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत आहेत, हे मी तुला सांगतोय, इतर कुणालाही सांगू नको, अशा वेळेला त्या गोष्टी इतरांना कुणालाही सांगू नका. कारण त्या सिक्रेट आहेत. त्या व्यक्तीसाठी त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. असं केल्यामुळं त्याची आत्महत्या करण्याची भावना अजून जास्त वाढू शकते. म्हणून ही गोष्ट कटाक्षानं पाळा. आणि नंबर 12 आणि अत्यंत महत्त्वाचं, अशा व्यक्तींचा वेळोवेळी फॉलोअप घ्या. दर 15 दिवस, महिन्यांनी त्याची विचारपूस करा. बाबा, तू बरा आहेस ना? तुला काही त्रास तर नाही ना? तुला काही माझ्याशी बोलायचं तर नाही ना? तुझ्या मनामध्ये काही वाईट विचार तर येत नाहीत ना? आपण बोलू. बस, तुला काय अडचण असेल तर ती सांग मला. आपण सगळेजण मिळून त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू, त्याच्यावर काहीतरी आपण पर्याय काढू. याच्यामध्ये एक प्रामुख्यानं एक उपचार पद्धतीसुद्धा उपलब्ध आहे, ज्याला आपण द्वंद्वात्मक वर्तनात्मक उपचार पद्धती, ज्याला आपण बिहेवियरल थेरपी असं म्हणतो, ज्यामध्ये दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे थेसिस आहे, दुसरं अँटीथेसिस आणि सिंथेसिस. उदाहरणार्थ, एखादी घटस्फोट झालेली व्यक्ती आहे आणि त्या घटस्फोट झालेल्या व्यक्तीच्या मनामध्ये विचार येतात की माझ्यामध्ये काहीतरी दोष आहे, मीच काहीतरी चूक केली आहे म्हणून घटस्फोटित व्हावं लागलं. हे झालं थेसिस. अँटीथेसिस म्हणजे माझ्या बायकोमध्ये काहीतरी दोष आहे, ती भांडखोर आहे, ती प्रेमळ नाही आणि तिच्यामुळेच मला तिच्यापासून फारकत घ्यावी लागल्यापासून मला वेगळं व्हावं लागलं, माझं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालं. ज्यावेळेस आपण दुसऱ्याला दोष देतो त्यावेळेस त्याला आपण अँटीथेसिस असं म्हणतो. आणि ह्या दोघांच्या मधला एक मार्ग काढणं म्हणजे सिंथेसिस. आणि हा मार्ग काढण्यासाठी आपल्याला विचार विनिमयाची, सदसद विवेक बुद्धीची गरज आहे. काय चांगलं आणि काय वाईट हे सगळं तपासण्याची गरज आहे. आणि या सगळ्यांच्या मधून एक आपला चांगला, मधला, दोघांच्याही सोयीचा आपण मार्ग काढू शकतो. वेळीच सतर्क व्हायला हवं, जेणेकरून आपल्या अत्यंत जवळच्या असणाऱ्या नातेवाईकांना आपण गमावणार नाही. मित्रहो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. आणि मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांची किंवा तुमच्या स्वतःची आत्महत्येच्या विचारापासून नक्की सुटका होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि तुमच्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि जाता जाता परत एकदा आठवण करून देतो, जर चॅनल आजपर्यंत आमचं सबस्क्राईब केलेलं नसेल तर बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद.